मित्रांनो, बीएड सीईटीचे हॉल तिकीट सीईटी सेलने आजच रिलीज केलेले आहेत आणि त्या हॉल तिकीटवरती आता तुमचं सेंटर तुम्हाला दिसत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे हॉल तिकीट घेणार आणि परीक्षेला जाणार आहात. पण परीक्षेला गेल्यानंतर काही गोष्टी तुम्ही टाळायला हव्यात. जर तुम्ही त्या गोष्टी केल्यात तर मे बी सीईटी सेल तुम्हाला परीक्षेला अलाउ करणार नाही. तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री दिली जाणार नाही. आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत जर आपण त्या टाळल्या तर तुम्हाला सीईटी मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, सीईटी साठी महत्त्वाची असणारी टेस्ट सिरीज आता ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आली आहे. या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला सीईटीच्या पॅटर्न नुसार मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या मॉक टेस्ट मध्ये तुम्हाला बीएड सीईटीचे पीवायक्यू सुद्धा इन्क्लूड करून दिलेले असणार आहेत, जेणेकरून बीएड सीईटी मध्ये कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये आपण हे प्रश्न सॉल्व्ह करायला हवे, या सर्व गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीज मध्ये समजणार आहे. तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला 999 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या हॉल तिकीटवरती गेट क्लोजिंग टाइम दिलेला आहे. तर एक्झाम सेंटरला त्या गेट क्लोजिंग टाइम पूर्वी तुम्ही पोहोचायचं आहे. जर तुम्ही गेट क्लोजिंग टाइमच्या नंतर तिथे पोहोचलात तर तुम्हाला एक्झामिनेशन हॉलमध्ये एंट्री दिली जाणार नाहीये. त्यामुळे गेट क्लोजिंगच्या कमीत कमी अर्धा तास अगोदर तरी तुम्ही तिथे रिपोर्ट करायला हवं. तुम्हाला त्यासाठी रिपोर्टिंग टाइम पण दिलेला आहे. त्यामुळे तुमचं सेंटर जर तुमच्या घरापासून दूर आलं असेल तर अशा पद्धतीने तुमचं ट्रॅव्हल प्लॅन करा, जेणेकरून तुम्ही सेंटरवरती रिपोर्टिंग टाइम पूर्वी पोहोचाल आणि तुम्हाला एक्झाम सेंटरला एंट्री दिली जाईल. दुसरं म्हणजे या परीक्षेला जात असताना तुम्हाला काही डॉक्युमेंट्स इथे सीईटी सेलने सांगितलेले आहेत. तर त्या डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन जाणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं हॉल तिकीट जे सीईटी सेलने तुम्हाला दिलेलं आहे ते हॉल तिकीट तुमच्याकडे असावं. त्याच्यावरती तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो लावण्यासाठी जागा दिलेली आहे, तिथे तुमचा रिसेंट पासपोर्ट साईज फोटो लावा. त्यानंतर तुमचं ओरिजिनल फोटो आयडी तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे आणि तुमच्या हॉल तिकीटवरचं नाव तसेच तुमच्या आयडी वरचं नाव हे दोन्ही मॅच व्हायला हवेत. आणि जर हे मिसमॅच असतील तर तुम्हाला सीईटीला एंट्री दिली जाणार नाही. आता विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांचे नावं नंतर चेंज झालेले असतात, जसं की लग्नानंतर नाव चेंज होतं. तर त्या केसमध्ये तुमच्याकडे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मागच्या वर्षी एक्झाम सेंटरवरती ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि त्यांच्या नावामध्ये चेंज होता, तर काही विद्यार्थ्यांना मॅरेज सर्टिफिकेट मागितलं नव्हतं. पण तुमच्याकडे असेल असं काही डॉक्युमेंट ज्याच्यावरती तुमचं नाव चेंज झालेलं मेन्शन केलेलं असेल तर नक्की ते डॉक्युमेंट सोबत न्यायला विसरू नका. पुढे विद्यार्थी मित्रांनो, नेम चेंजच्या ज्या केसेस असतात अशा केसेसमध्ये एकतर तुम्ही गॅझेट घेऊन जाऊ शकता, ॲफिडेव्हिट असेल तर ते घेऊन जाऊ शकता, मॅरेज सर्टिफिकेट असेल तर तेही घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे असं काही डॉक्युमेंट नसेल तर सीईटी सेलच्या इन्स्ट्रक्शन नुसार तुम्हाला एंट्री डिनाय केली जाऊ शकते आणि अशा वेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे जर शक्य असेल तर मॅरेज सर्टिफिकेट, गॅझेट किंवा दोन्हीही नसेल तर ॲटलिस्ट एक ॲफिडेव्हिट करून घेऊन जा. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल, परीक्षेला बसाल, त्यावेळेस तुम्हाला लॉग इन डिटेल्स तिथे विचारले जातात. तर लॉग इन डिटेल्समध्ये तुमचं जे युजर नेम आहे ते युजर नेम म्हणजे तुमच्या हॉल तिकीटवरती असणारा तुमचा रोल नंबर आणि परीक्षेसाठी असणारा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ. जी डेट ऑफ बर्थ ही दिवस, महिना आणि इयर, DD, MM आणि 4 टाइम्स Y. उदाहरणार्थ, जर तुमची डेट ऑफ बर्थ ही 23 मार्च 2026 असेल तर 23/03/2026 हा तुमचा पासवर्ड झाला. त्यामुळे एक्झाम सुरू होण्यापूर्वी ही डिटेल्स तुमचे तपासून बघा आणि युजर नेम म्हणून तुमचा रोल नंबर एंटर करा आणि पासवर्ड तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करा. आणि ही डेट ऑफ बर्थ तुम्ही जी फॉर्ममध्ये टाकलेली आहे, ऑब्विसली 30 डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे लागणार आहे. तर 30 डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही इथे लॉग इन करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सेंटरवरती तुमचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन होतं. तिथे तुमचे फिंगरप्रिंट घेतले जातात आणि फोटो सुद्धा घेतला जातो. तुमचे फिंगरप्रिंट व्यवस्थित येत आहेत का याची खात्री करा. तुमचे हात हे स्वच्छ असावेत जेणेकरून ते फिंगरप्रिंट व्यवस्थित येतील आणि कॅप किंवा रुमाल तोंडाला बांधलेला नसावा. अशा वेळेस तुमचं बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फेल होऊ शकतं. त्यानंतर परीक्षेला जात असताना डॉक्युमेंट शिवाय तुम्ही फक्त एक बॉल पॉईंट पेन तुमच्या सोबत नेऊ शकता, कारण तुम्हाला अटेंडन्स शीटवरती तिथे साईन करावी लागते. त्याच्या पलीकडे दुसरी कुठलीही गोष्ट इथे अलाउ नाहीये. एक्झामला जात असताना तुमचा मोबाईल फोन तुम्ही घेऊन जाऊ नका. स्मार्ट वॉच असेल ती पण अलाउ नाहीये.
कॅल्क्युलेटर्स अलाउड नाही आहेत, बुक किंवा नोटसुद्धा इथे अलाउड नाही आहेत. जर या गोष्टी तुमच्याकडे आढळल्या तर तुम्हाला डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाऊ शकतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे आन्सर्स आहेत ते डिजिटली अनालाइज केले जातात. त्यामुळे शेजारच्या कॅन्डिडेटचं ॲज इट इज कॉपी करणं चुकीचं आहे. जर शेजारच्या कॅन्डिडेटची आणि तुमची आन्सर शीट, आन्सरचा सिक्वेन्स जर सेमच आला तर तो एक सिरियस ऑफेन्स मानला जाईल आणि तुमचा रिझल्टसुद्धा कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक गॅझेट तुम्हाला न्यायचं नाही आहे, त्याच्यानंतर कॉपी करायची नाही आहे, कुठलंही स्टडी मटेरियल सोबत ठेवायचं नाही आहे. अशा गोष्टी जर आढळल्या तर तुम्हाला CETमध्ये तर तुमच्या कॅन्डिडेचरवरती इथे परिणाम होऊ शकतो. एकतर या गोष्टी घेऊन जाऊ नका. दुसरी गोष्ट, परीक्षा हॉलमध्ये समाजसेवा करायची नाही आहे, शेजारच्या कॅन्डिडेटला मदत करायची नाही आहे, सस्पिशियस बिहेवियर करू नका. जर तुम्ही शेजारच्या विद्यार्थ्यासोबत विनाकारण गप्पा मारत बसलात, त्याला आन्सर सांगत बसलात, तर तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल, तुम्हाला डिस्क्वालिफाय सुद्धा केलं जाईल. थोडक्यात, एक्झामला जात असताना डॉक्युमेंटच्या बाबतीत चुकीची इन्फॉर्मेशन देऊ नका, तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल. कुठलाही नियम मोडू नका, भविष्यामध्ये तुम्हाला CETमधून बॅन सुद्धा केलं जाऊ शकतं. थोडक्यात, एक्झाम सेंटरवरती लवकर पोहोचायचं आहे. डॉक्युमेंट्स ज्या रिलेव्हंट आहेत, ओरिजिनल आहेत, त्या कॅरी करायच्या आहेत. बायोमेट्रिकचे रूल्स फॉलो करायचे आहेत. ज्या गोष्टी बॅन केलेल्या आहेत त्या सोबत न्यायच्या नाही आहेत आणि कुठल्याही प्रकारची चीटिंग एक्झाममध्ये CET सेलला एक्सपेक्टेड नाही आहे. अशा गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुम्हाला CETमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्हाला परीक्षासुद्धा व्यवस्थितपणे देता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने हे रूल्स फॉलो करा, रिलेव्हंट डॉक्युमेंट घेऊन जा आणि व्यवस्थित परीक्षा द्या. तसंच या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची टेस्ट सिरीज सुद्धा आहे. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला CETच्या पॅटर्ननुसार मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. यामध्ये तुम्हाला 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट मिळणार आहेत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या मॉक टेस्टमध्ये तुम्हाला B.Ed CETचे PYQ सुद्धा इन्क्लूड करून दिलेले असणार आहेत, जेणेकरून B.Ed CETमध्ये कुठल्या लेवलचे प्रश्न विचारले जातात, कशा पद्धतीने दिलेल्या वेळेमध्ये आपण हे प्रश्न सॉल्व्ह करायला हवे, या सर्व गोष्टी तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये समजणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रिपरेशन कितीही केलं तरी शेवटी MCQ आपण सॉल्व्ह केले, CETमध्ये कशा पद्धतीचे MCQ विचारले जातात, या गोष्टी जर आपल्याला माहिती असतील तरच परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला चांगले मार्क्स मिळणं पॉसिबल होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेचं टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी तसंच लिमिटेड वेळेमध्ये हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी या टेस्ट सिरीज खूप महत्त्वाच्या असणार आहे. तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला 999 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथे ही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये तुम्हाला या टेस्ट सिरीजची लिंक दिलेली आहे. आजच ती लिंक चेक करा आणि टेस्ट सिरीज जॉईन करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण या चॅनलवरती CET विषयी महत्त्वाचे अपडेट्स रेग्युलर मिळत असतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.